हे कशाबद्दल चालू आहे साहेब काम बंद आंदोलन? लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचं असहकार आंदोलन आहे. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना 1/1/86 पासून आतापर्यंत कसलीच वेतनश्रेणी, वाढीव वेतनश्रेणी, सुधारित वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही. आमच्या समकक्ष असणारे तलाठी, ग्रामसेवक, ट्रेसर, शिक्षक नाही, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे वर्ग 3चेच कर्मचारी जे होते, पण यांना 1/1/86 पासून ते 7व्या वेतन आयोगापर्यंत आणि उद्या आत्ता जे लागू झालं 1/1/26 जो वेतन आयोग लागू होणार आहे त्या वेतन आयोगापर्यंत त्यांना भरभरून देण्यात आलेलं आहे. पण लिपिकाला अद्याप कसलीच वाढ देण्यात आली नसल्यामुळं हे त्यांना दिले तसंच आम्हाला द्या या न्याय हक्क मागण्यासाठी हे असहकार आंदोलन 16/2/26 पासून बेमुदतरित्या पुकारण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन असून या आंदोलनामध्ये फक्त एकच मागणी आहे. वर्ग 3च्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना जो निकष लावला त्या निकषाप्रमाणे आम्हाला सुधारित वेतन त्रुटी जी आहे राहिलेली आहे त्यात सुधारणा करून वेतन त्रुटी मिळावी आणि इतर संवर्गाला जे पदोन्नतीचे टप्पे आहेत पदोन्नतीचे टप्पे करून जे पदोन्नती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला द्या. म्हणजे आम्ही काय वेगळं मागत नाही. न्याय हक्कापासून जे वंचित ठेवलं गेलं त्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आहे. कुठं कुठं चालू आहे साहेब आंदोलन? पूर्ण महाराष्ट्रभर 32 जिल्हा परिषद समोर आणि त्या पंचायत समिती समोर हे आंदोलन चालू आहे. 16/2/26 पासून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आज या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. मग किती दिवस असंच बंद असणार? जोपर्यंत राज्य संघटनेकडनं जोपर्यंत सूचना येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. लोकप्रतिनिधी कोण आले होते का तुमची भेट घ्यायला? विधानसभा सदस्य उमरगा लोहारा काल या आमच्या आंदोलनस्थळी येऊन गेलेले आहेत. त्यांना निवेदन देण्यात येऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पुढे मांडण्यात आलेली आहेत. मग काय आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब येऊ तुमच्या समस्या जिल्ह्याला कसं आहे तालुका प्रतिनिधीला भेटायचं आहे मला आणि जिल्ह्याचे लोक जिल्हा प्रतिनिधीला भेटतील असं ठरलेलं आहे. मग आता आणखीन काय तुम्हाला असं 23 तारखेपर्यंत या आंदोलनात काय म्हणजे शासनाकडनं काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावर पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. किती संघटना आहे साहेब याच्यामध्ये आता तुमच्या? सध्या आमची जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना याच्यामध्ये 100% सहभाग या जिल्ह्यात महाराष्ट्रात पूर्ण सहभाग आहे या असहकार बेमुदत आंदोलनाला. आणि उद्याच्या 23 तारखेपासून हे आंदोलन अति तीव्र करण्याचा आमचा मानस आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचं कामकाज आज रोजी ठप्प झालेलं आहे. शासन या आमच्या या मागण्याची जर दखल नाही घेतली तर यापुढेही हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा शासनाला मी जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं उमरगा तालुका अध्यक्ष या नात्यानं गर्भित इशारा देऊ इच्छितो.